मला असं वाटतं की तुम्ही स्वामींचं नाव एका जागेवर बसून जरी घेतलं हां. तरी मनाला शांती भेटली तरी स्वामींनी आपल्याला बरंच काय दिलं असं मला वाटतं. म्हणजे माझे अडचण सोडवणं हेच महत्वाचं नाहीये. बरोबर. 6 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मला कधी वाटलं नव्हतं की मी राजकारणामध्ये येऊ शकतो. परंतु मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, देव, ईश्वर जिथं तुमचं प्रारब्ध लिहिलेलं असतं तिथे तुम्हाला टाकतो. तर तरुणांनी उतरणं ही सध्या काळाची गरज आहे. जुन्या लोकांनी ठेका घेऊन ठेवलाय का राजकारणामध्ये अग्रेसर होण्याचा? नमस्कार प्रसादजी. तुमचं स्वागत आहे आमच्या पॉडकास्टवर. माझा सर्वात पहिला प्रश्न जो की माझा आवडता आहे, म्हणजे इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला मी तो प्रश्न विचारतो, की तुमचा धार्मिकतेबद्दल अनुभव काय आहे? अ, मुळात भारत हा हिंदुत्ववादी देश आहे असं मला वाटतं आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की जगातील सगळ्यात जुना जो धर्म आहे हा हिंदू धर्म आहे आणि हे सर्व जगाला माहिती आहे. आता तुम्ही बघत असाल की रशियासारखे देश असतील किंवा अमेरिका असेल किंवा युरोपियन काही देश असतील, त्याच्या व्यतिरिक्त गल्फ कंट्रीज पण ज्या आहेत, त्यांनी सुद्धा आता हिंदू धर्माला चांगल्या प्रकारे फॉलो करणं सुरुवात केलेली आहे. बरेच लोक हिंदू धर्माची व्याख्या काय आहे समजून घेतात आणि त्या धर्माला फॉलो करतात. हिंदू धर्म एक सुसंस्कृत आणि सुंदर असा धर्म आहे ज्याच्यामध्ये अ, विज्ञान विज्ञानाशी संबंधित हा धर्म आहे आणि विज्ञानाशी संबंधित मला वाटत नाही की जगात इतर कुठला धर्म असेल. बरोबर. या हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे देवी देवता आपल्याकडे आहेत, ज्यांना आपण आपल्या जातीनुसार, आपल्या धर्मानुसार आणि आपापल्या सोसायटी म्हणजे आपण समाज त्याच्यानुसार आपण फॉलो करतो. आपण तुम्ही बघत गेला असाल आता की उत्तरेकडे जर तुम्ही गेलात भारतामध्ये तर भगवान शंकराला मानणारे लोक आहेत. साऊथला गेलात तर तिरुपती बालाजीला मानणारे लोक आहेत. पश्चिमेला गेलात तर पूर्वेला गेलात तर जगन्नाथपुरी, आपल्याकडे आलात तर पांडुरंग. असे प्रत्येक ठिकाणचे दिल्ली साइड असेल तर तिथं भगवान श्रीकृष्ण. म्हणजे मला असं वाटतं की हिंदू धर्म हा खूप मोठा आहे. ह्याचा अभ्यास करणं मला असं वाटतं की एका जन्मात तरी शक्य नाहीये कोणाला. बरोबर. महाराष्ट्रामध्ये स्वामी भक्त खूप आहेत. तुम्ही हो. बघितलं असेल. मी स्वतः माझं कुटुंब स्वामी भक्त आहे. मी स्वतः स्वामी भक्त आहे. आणि हिंदू धर्माला फॉलो करणं ही सध्या काळाची गरज आहे. बरोबर. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, राजकारण असेल, समाजकारण असेल, तुमचा बिझनेस असेल किंवा तुम्ही इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये असाल तर आस्था जी असते ही महत्त्वाची असते. आस्थेला तुम्ही घेऊन चाललंच पाहिजे बरोबर. आणि आस्था नसेल तर मला असं वाटतं की माणसाच्या तत्त्वांचा काही फायदा नाही. बरोबर. तुम्ही स्वामींचं करता म्हणे. तुम्हाला काही अनुभव आलेत का स्वामींचे? अ, मुळात मला असं वाटतं की तुम्ही स्वामींचं नाव एका जागेवर बसून जरी घेतलंत, हां. तरी मनाला शांती भेटली तरी स्वामींनी आपल्याला बरंच काय दिलं असं मला वाटतं. म्हणजे माझी अडचण सोडवणं हेच महत्त्वाचं नाहीये. बरोबर. म्हणजे मी कुठल्या अडचणीमध्ये घावलोय, मला कुठली अडचण आलेली आहे आणि मी स्वामींचा दावा केला आणि मी स्वामींचं नाव घेतलं आणि मग मला स्वामींनी त्याच्यातनं बाहेर काढलं, हे महत्त्वाचं नाहीये. माझ्या मनाला शांती जरी मिळाली, तरी खूप मोठी गोष्ट आहे. आणि असे बरेच किस्से आहेत माझ्या आयुष्यामध्ये, की जे मला अनुभवायला भेटतात. म्हणजे अगदी माझ्या 12वीचा रिझल्ट असेल मी तुम्हाला सांगतो. माझा एक विषय होता ज्याचा खूप टफ पेपर मला गेला आणि मी घरी येऊन दत्तगुरू स्वामींची भक्ती सुरू केली. मनातल्या मनात माझे टीचर आहेत त्यांनी ट्युशन टीचर आहेत त्यांनी दत्तगुरूंची, स्वामींची, साईबाबांची भक्ती सुरू केली. आणि मला वाटलेलं की मी जवळ-जवळ फेलच आहे त्या विषयामध्ये. परंतु ज्यावेळेस माझा रिझल्ट हातात आला, त्या विषयात मला काठावरती पास झालो. म्हणजे सर्व विषयात मला चांगले मार्क होते. हां. निम्म्यापेक्षा जास्त मार्क होते सर्व विषयात. फक्त तो एक विषय होता की मला असं वाटलं की एका विषयामुळे माझी 12वी जाणार. परंतु कुठेतरी भक्ती उपयोगाला आली आणि आस्था असेल तर देव तुम्हाला मार्ग देतो. मला माहिती होतं की मी किती मार्कांचा तो विषय सोडवलेला. त्याच्यामुळे मी स्वतःला फेलमध्ये समजलेलं. हां, मी जास्ती सोडवलं असतं तर मी बोललो असतो की बाबा मी पास तरी होऊ शकतो काठावरती. परंतु नाही, मी काठावरती पास होण्या इतपतही पेपर नव्हता सोडवला. परंतु ठीक आहे, आस्था असे कोणी मानतं कोणी नाही मानत. आपापल्या मान्य न मानण्यावरती आहे. अच्छा. चांगलेच अनुभव आहेत तुमचे. आणि सध्या तुम्ही म्हणजे समाजकार्य वगैरे करता. मग ह्याची आवड तुम्हाला कधी निर्माण झाली? कधीपासून तुम्ही राजकारण हे क्षेत्र निवडलंय? तर मुळात मी 2018 पासून म्हणजे माझ्या वयाच्या 18व्या वर्षापासून मी जॉब करतोय.
मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरती ॲज अ एव्हिएशन फायर फायटर मी जॉब करत होतो. 10 वर्ष माझी फायर सर्व्हिसमध्ये गेलेली आहेत. माझे वडील डिफेन्समध्ये होते. ते सुद्धा फायर सर्व्हिसमध्ये डिफेन्स नंतर फायर सर्व्हिसमध्ये आले BPCLला. आणि माझं बरंचसं करिअर हे फायरमध्ये गेलं. म्हणजे स्वतःची अकॅडमी आहे, फायर सेफ्टीचा माझा स्वतःचा आता बिझनेस आहे. अच्छा. 10 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मला कधी वाटलं नव्हतं, की मी राजकारणामध्ये येऊ शकतो. परंतु मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, देव, ईश्वर जिथं तुमचं प्रारब्ध लिहिलेलं असतं तिथं तुम्हाला टाकतो. बरोबर. तुमच्या आणि माझ्या बोलण्यावरनं ते चालत नाही. तुम्ही काय प्लॅन करता हे महत्वाचं नाही. देव तुमच्यासाठी काय प्लॅन करतो हे महत्वाचं आहे. नाहीतर मी खूप खूप एक चांगला क्रिकेटर सुद्धा होतो. परंतु योगायोगाने मी जॉब करता स्किप केलं. व्यवसायात उतरलो. व्यवसायात उतरताच पॅरलल मी राजकारणामध्ये आलो आणि बऱ्यापैकी देवाच्या कृपेने राजकारणात सेटल आहे. देवाची अजून कृपा राहिली, जनतेची साथ राहिली, मी चांगली कामं करत राहिलो, तर मला असं वाटतं की नक्कीच पुढच्या पायरीवरती मी राजकारणात जाऊ शकतो. मग ह्या दरम्यान आता मध्यंतर तुम्ही ह्याच्यामध्ये होता, मनसेमध्ये होता. मग आता तुम्ही शिवसेनामध्ये आहेत. हं. मग ते स्थलांतर कशासाठी? म्हणजे नक्की काय कारण आहे त्यामागे? अ, समाजकारणासाठी म्हणजे तुम्हाला काही नाही, अडचणी वगैरे येत होते का? नाही कसं आहे, तुम्ही जेव्हा राजकारणात किंवा समाजकारणात उतरता तेव्हा त्यावेळेस तुम्हाला तेवढी जाण नसते राजकारणाची किंवा समाजकारणाची. तुमचा अनुभव हा तुम्हाला पुढे-पुढे घेऊन जात असतो. जसं तुम्ही समाजात काम करता, जसं तुम्ही राजकारणात काम करता, तसा-तसा तुमचा अनुभव वाढत असतो. मी एअरपोर्टला काम करत असताना मी मनसेच्या युनियनमध्ये काम करत होतो. एअरपोर्ट जेव्हा सोडलं मग तेव्हाच कुठेतरी विचार केला, की स्थानिक पातळीवरती सुद्धा मनसेमध्ये काम करावं. त्यानुसार मी मनसेमध्ये इथून काम करायला सुरुवात केली. अगदी उपविभाग अध्यक्षपदापासून मी सुरुवात केली ते उपशहर अध्यक्षपदापर्यंत आलो. नक्की स्थानिक माझे सगळे सहकारी आहेत. वरिष्ठही त्यावेळेचे असतील, की त्यांनी चांगला सपोर्ट केला मला, सहकार्य केलं आणि या सर्वांना अनुसरून, की मी स्वतः सुद्धा तेवढंच ॲक्टिव्ह होतो. म्हणजे कोण तुमच्या हातात तुम्हाला आणून पद देत नाही. बरोबर, तुम्हाला तेवढं झटावं सुद्धा लागतं. बरं. तुम्ही तेवढं तुमच्या पक्षासाठी, समाजासाठी काम करावं लागतं, तर तुम्हाला ते यश मिळतं. तुम्हाला ते पद मिळतं. बरोबर. आणि मी ज्या पदावरती काम केलेलं आहे, त्या सर्व पदांना मी न्याय दिलेला आहे. मी तुम्हाला सांगतो, की सुरुवातीपासून मी आंदोलनामध्ये अग्रेसर होतो. म्हणजे मी राजकारणातल्या खूप कमी लोकांमध्ये असं असेल, की ज्यांनी राजकारणाची व्याख्या ही खूप कमी वेळेत समजून घेतली. राजकारण आणि समाजकारण काय असतं आणि ते कसं करावं? त्याच्यामध्ये उतरताना तुम्हाला काय गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. ह्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत, जे मी खूप कमी वेळेमध्ये जाणून घेतल्या. मग तुम्हाला पोलिस स्टेशनमध्ये जावं लागतं. तुम्हाला सरकारी कार्यालयांमध्ये जावं लागतं. पालिका असतील, MIDC असेल, या वेगवेगळ्या ठिकाणी सिडको असेल, या वेगवेगळ्या ठिकाणी लोकांच्या समस्या घेऊन तुम्हाला तिथं मांडाव्या लागतात. बरोबर. त्या मांडताना तुम्ही राजकारणात नवीन असाल, तर तुम्हाला कशा मांडायच्या? त्याचं उत्तर कसं तुम्हाला मिळेल? याचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो आणि मला वाटतं मी खूप फास्ट लर्नर आहे. मी खूप ठराविक वेळेत, एका कमी वेळेत ते पिकअप केलं आणि त्याप्रमाणे मी पुढे चालत आलो आणि त्यानुसारच मी वरच्या पदांवरती जात आलो. आणि जसा तुमचा प्रश्न आहे, की मी मनसेमधून शिवसेनेत का आलो? तर मीच नाही, तुम्ही बघत गेला असाल, की खूप जुना इतिहास आहे, की अगदीच बरेच वरिष्ठ नेते हे पक्ष बदलणं ही खूप सध्याच्या काळात नगण्य गोष्ट झालेली आहे. कोणी पैशासाठी, कोणी पदासाठी, कोणी स्वतःच्या स्वार्थासाठी. तर कधी माझ्यासारखं कोणी असेल, की ठीक आहे काही अडचणी येतात त्याच्यासाठी पक्ष बदलतो आणि कुठलाही पक्ष किंवा कुठलाही नेता हा पर्टिक्युलर आपण असं त्याला वाईट किंवा चांगलं असं नाही म्हणू शकत. प्रत्येक पक्षात मी याच्या आधीच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे, की प्रत्येक पक्षात चांगले वाईट लोकं असतात. बरोबर. फक्त तुमच्या हिश्श्याला कोणते लोकं येतात हे महत्त्वाचं आहे. मग त्यानुसार तशी ती गणितं बदलत गेली. परंतु एक गोष्ट आहे, की मनसेमध्ये मला जेवढे माझे सहकारी आहेत, माझ्या महाराष्ट्र सैनिक आहेत, त्यांनी खूप चांगला सपोर्ट केला. माझ्या प्रत्येक आंदोलनाला त्यांनी सहकार्य केलं आणि कुठेतरी त्यांच्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत आहे आणि अ, तिथे काम करता नाही आलं म्हणून एक चांगला पर्याय म्हणून मला असं वाटतं, की शिंदे साहेबांच्या जवळील एक व्यक्ती आहे. त्यांनी मला त्यावेळेस विचारणा केली. मला अगदी भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, इतर पक्ष असतील, त्यांनी मला अप्रोच केलं, की तुम्ही आमच्या पक्षात येऊन काम करा. परंतु तो आपला निर्णय असतो, की आपल्याला कुठे जाऊन काम करायचं. तर त्यावेळेस मला असं वाटलं, की शिंदे साहेबांकडे जाऊन काम करावं आणि मुळात एक गोष्ट आहे, की तुम्हाला काम करण्यासाठी कुठल्या पक्षाची किंवा पदाची गरज लागत नाही, असं सध्या तरी मला वाटतं, की जेव्हा तुम्ही कॅपेबल बनता, तेव्हा तुम्ही लोकांसाठी समाजात उतरून कुठल्याही लेव्हलला जाऊन काम करू शकता, जर तुम्ही सक्षम असाल तर. बरोबर. परंतु ठीक आहे, काही हरकत नाहीये. कुठल्या पक्षासाठी काम करणं वाईट नाहीये. पक्ष जर तुम्हाला तिथं तेवढं चांगलं नेतृत्व आणि अ, एक प्लॅटफॉर्म देत असेल, तर तुम्ही त्या पक्षात जाऊन काम करू शकता.
त्यानुसार मी शिवसेनेत येऊन काम करायला लागलो. आणि पुन्हा एकदा सांगतो, की मी जर समाजासाठी काम करत असेल, तर मला कुठल्या नेत्याचं बॅकग्राऊंड किंवा कुठल्या पक्षाचं बॅकग्राऊंड घ्यावंच, असं कंपल्शन नाहीये. ज्यावेळेस असे अनेक कार्यकर्ते तुम्ही बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये, की जे विदाऊट पक्ष, विदाऊट बॅनर, विदाऊट पक्षाचा सिम्बॉल ते काम करतात. जर जनतेचा सपोर्ट असेल, चांगल्यासाठी काम करत असाल, तर नक्कीच जनता तुम्हाला डोक्यावरती बसवते चांगल्या कामासाठी. तुम्ही आता जसं बोलला कार्यकर्ता. ते कार्यकर्त्याची भूमिका कधी तुम्ही पार पाडली आहे का? म्हणजे तुम्ही कधी कार्यकर्ता झालाय का? मला मी कार्यकर्ताच आहे. मी अजूनही कार्यकर्ताच आहे. कुठलं पद येतं त्याच्यावरती तुम्ही कुठला नेता बनता हे महत्वाचं नाहीये. अ, कसं आहे, की जर तुम्ही कार्यकर्ता असाल तरच तुम्ही नेता बनू शकता. जर तुम्ही कार्यकर्त्याच्या पदावरती असाल तरच तुम्ही लाँग टाईम राहून तुम्ही भविष्यात नेता बनू शकता. आजही तुम्ही असे अनेक अ, आमदार, खासदार तुम्ही बघितले असेल, की जे स्वतः ग्राउंड लेव्हलला उतरून काम करतात. बरोबर. आणि त्याच्यासमोर मला असं वाटतं, की अजून आम्ही काही नाही आहोत. कार्यकर्ता म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल, की बाबा आम्ही कुठली गाडी घेऊन फिरतो, की आमच्याबरोबर 4 लोक असतात म्हणजे आम्ही खालच्या लेव्हलची कामं करतो. नाही, नक्कीच मी आजही स्वतः झेंडे लावतो. मी आजही स्वतःच्या माझ्या ऑफिसमध्ये काही खुर्ची काही कुठे असेल किंवा साफसफाई करतो, मी स्वतः करतो. त्यात लाज येण्यासारखी कोणती गोष्ट नाहीये. आपलं कार्यालय आहे. बरोबर. आपलं जनसंपर्क कार्यालय, आपण काम करावं. मी कोणाची वाट बघत बसत अशी गोष्ट नाही. वेळ आली तर आम्ही जेव्हा कार्यक्रम असतात, प्रोग्राम असतात, आम्ही स्वतः ग्राउंडवरती उतरतो. मी जर लोकांना स्टेजवरती बसून जर डायरेक्शन देत बसलो, की तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, तर मला असं वाटतं, की माझं राजकारण लवकर आटपून जाईल. कार्यकर्ता किती महत्वाचा आहे? म्हणजे आता मध्यंतरी बघा मी पण भरपूर ऐकलं, की असे भरपूर न्यूज येत होते, की कार्यकर्ते म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत थांबले, पण त्यांचं काहीच नाही झालं. म्हणजे त्यांचं पूर्ण बॅकग्राऊंड आयुष्य म्हणजे बॅकग्राऊंड करिअर पूर्ण खराब झालं. मग त्यांच्याबद्दल काय बोलाल तुम्ही, की ज्यांचं असं झालंय? आता खूप चांगला प्रश्न आहे हा. मला असं वाटतं, की खूप कमी लोकं हा प्रश्न घेतात. तुम्ही कोणत्या पक्षात आहात? काय काम करतात? हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही काम काय करतात? कोणत्या पक्षात राहून काम काय करतात हे महत्त्वाचं आहे. पक्ष महत्त्वाचा नसतो. बरोबर. तुम्ही स्थानिक पातळीवरती काम काय करतात? आता तुम्ही बघत असाल, की स्थानिक लेव्हलला बरेच कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते जे कॉलेजमध्ये असताना किंवा कॉलेजच्या नंतर ते एखाद्या नेत्याच्या मागे येतात हां. किंवा स्वतःच राजकारणात उतरतात. त्यांना असं वाटतं, की बाबा मी आता नेता बनलो. मी आता युथ लीडर झालो इथला. असं काही नसतं. मी तुम्हाला एक सांगतो, की एक छोटीशी गोष्ट आहे. मी आजही माझे मोठे-मोठे बॅनर कुठे मी लावत नाही. मला असं वाटतं, की हजारो रुपये किंवा लाखो रुपये खर्च करून बॅनर लावून जाहिरात करण्यापेक्षा मी लोकांची कामं किती करतोय हे महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि ही कामं मी सोशल मीडियावरती टाकत असतो वेळोवेळी. माझ्याकडे जे लोकांच्या समस्या येतात, लेखी तक्रारी घेतो मी. त्या लेखी तक्रारीला लोकांचं जे प्रश्न आहेत, ते सोडवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करत असतो. त्यानुसार तुम्हाला तसं काम करावं लागतं. प्रत्येकाला आता जसं तुम्हाला मी सांगितलं, की कार्यकर्ता. तुम्ही जर एखादा एखादा तरुण जेव्हा राजकारणामध्ये येतो, तर तो फक्त बॅनर लावणार मोठे-मोठे. बरोबर. तो मीडियावरती रील टाकणार. सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करणार. डी बनवणार. आता तुम्ही बघत असाल सोशल मीडियावरती रील्स येतात. त्या रील्स टाकत बसतात. मला दादा म्हणा, मला नाना म्हणा, मला आबा म्हणा. हे महत्वाचं नाहीये हो. तुम्ही राजकारणात आल्याच्या नंतर, समाजकारणात आल्याच्या नंतर तुम्ही लोकांची कामं काय करता हे महत्वाचं आहे. तर तुम्ही कार्यकर्ता म्हणून टिकू शकणार. बरोबर. आणि मी जर फक्त एखाद्या पक्षाचा झेंडा घेऊन जर फक्त पळतोय, हां. तर त्या प्रकारचा कार्यकर्ते खूप आहे तिथे. बरोबर. तर तुम्ही कार्यकर्ता बनण्यापेक्षा कार्यकर्त्यांमधून नेता बना. लोकप्रतिनिधी बना, की लोकांचे प्रश्न तुम्ही मांडू शकता. बरोबर. आणि कार्यकर्ता त्याच्यावरती ठरवला जातो. कार्यकर्त्याची व्याख्याच अशी आहे. बरेच मुलं येतात, घरातनं पैसे घेतात, कोणाकडून उधार घेतात, बॅनर लावतात, पैसे संपतात. मग पुन्हा कुठेतरी जॉब करतात किंवा राजकारणात बॅकफूटवरती येतात. मुळात राजकारणात येताना तुम्ही सक्षम बनून यावं, तुम्ही अभ्यास करून यावं किंवा आल्याच्या नंतर जरी अभ्यास करा. बरोबर. तर एक तुम्हाला कुटुंब आहे. कुटुंबाच्या नंतर तुमचं बिझनेस किंवा तुमचा नोकरी असेल ते आहे. त्याच्यानंतर तुमचं समाजकार्य किंवा राजकारण ते आहे. असे 2-3 टप्पे आहेत. असे 2-3 गट आहेत. हे तुम्ही बघा. हे तुम्हाला याचा बॅलन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. हे जर तुम्ही बॅलन्स नाही केलं, तिन्ही गोष्टी कुटुंब, तुमचा व्यवसाय किंवा तुमची नोकरी आणि तुमचं समाजकारण, तर तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. बरोबर. कारण बरेच लोकं प्रायोरिटी फक्त ह्यालाच देतात मग हां, त्यांना राजकारणाला काय वाटतं समाजच्या त्यांना काय वाटतं, की मी राजकारणात आलोय म्हणजे माझं नाव निघतं, 2-3 जणांनी माझं स्टेटस ठेवलं, हे नाही होत. हं. हे नाही होत. मग याने तुमचं एक 2-3 महिन्याचं राजकारण ते संपुष्टात येतं.
तुम्हाला लॉंग टर्म राजकारण करायचं, तुम्ही लोकांची कामं केली पाहिजेत. पुन्हा एकदा सांगतो, अभ्यास आहे. राजकारणात पण एक अभ्यास आहे. तो अभ्यास तुम्हाला केला पाहिजे. सोशल मीडिया असेल त्याचा चांगला वापर केला पाहिजे. बरोबर. त्याचा चांगला वापर करणं हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तुमचे चांगले विचार हे लोकांसमोर तुम्ही मांडले पाहिजेत. हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तुमच्यासमोर जर तुम्ही लोकांसमोर जर तुम्ही तुमचे चांगले विचार नाही मांडले, तर तुमचा काही फायदा नाही. एक प्रश्न विचारायचा तुम्हाला, की म्हणजे मला असं वाटतं, की तुमच्याकडून त्याचं उत्तर एकदम मला बरोबर भेटेल, की आपल्या वॉर्डसाठी लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे? त्याचे गुण कसे असले पाहिजे? नक्कीच मी तुम्हाला आता तेच सांगितलं, की जेव्हा तुमचा लोकप्रतिनिधी असतो, काही नगरसेवक असतात किंवा आमदार असतात, हे जुने असतात, काही नवीन असतात. तर त्याच्यानुसार तुम्हाला तुमचे लोकप्रतिनिधी निवडता आले पाहिजेत. तो कुठल्या पक्षाचा आहे, पुन्हा एकदा सांगतो, की तो महत्त्वाचा नाहीये. तो काम काय करतोय महत्त्वाचं आहे. तुमचे प्रश्न किती सोडवतोय. तुमच्या मुलांचे ॲडमिशन करून देतोय का? तुमची फीज कुठल्या शाळेत किंवा याच्यामध्ये कमी करून देतोय का? तुमच्या स्थानिक लेव्हलचे गटर मीटर वॉटरचे प्रश्न सोडवतोय का? तुम्हाला कुठे नोकरी धंद्यामध्ये मदत करतोय का? तुमच्या हॉस्पिटलची कुठे बिलं अडकली असेल तर तो कमी करून देतोय का? कोणाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं तर तो करून देतोय का? असे बरेच प्रश्न आहेत. फक्त गटर मीटर वॉटर सॉल्व्ह करणारा तुमचा लोकप्रतिनिधी नाहीये. तुमच्या प्रत्येक दुःखामध्ये आणि प्रत्येक सुखामध्ये सामील होणारा जो लोकप्रतिनिधी असतो, तो योग्य लोकप्रतिनिधी असतो. तुमचा फोन जेव्हा तुम्ही राजकारणात समाजात काम करता, हा 24 तास चालू असला पाहिजे असं मला वाटतं. जेव्हा तुम्ही राजकारण समाजात किंवा समाजकारणात किंवा राजकारणात जेव्हा तुम्ही काम करता, त्यावेळेस तुमचा फोन हा 24 तास चालू असला पाहिजे. तुम्ही प्रत्येक फोनला उत्तर देणं गरजेचं आहे. तुम्हाला फोन करणारा माणूस हा एका आशेने फोन करतो, की तो कुठल्यातरी अडचणीमध्ये आहे आणि तुम्ही त्याचं अडचण जी आहे ती तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्याचा जो प्रश्न आहे तो तुम्ही सोडवू शकता. आणि जर तुम्ही लोकप्रतिनिधीमधून जर मिरवता तर तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही हे करत नसाल, तर मला असं वाटतं की तुम्ही पार्ट टाईम लोकप्रतिनिधी आहात. बरोबर. तो कुठल्यातरी अडचणीमध्ये असेल म्हणून तुम्हाला फोन करतोय. तुम्ही त्याचा फोन उचला. तुम्ही कुठल्यातरी कामात असाल तर फोन नंतर करतोय म्हणून सांगा. त्याचा मेसेज आला असेल तर त्याला मेसेजला उत्तर द्या. हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या. ॲटलीस्ट एवढं जरी केलं तरी तर समोरच्याला समजतं तो तुमच्या आशेवरती नाही थांबत. बरोबर. प्रत्येक काम तुमच्याकडून होईलच अशातला भाग नाहीये. परंतु तुम्ही त्याचा फोन उचलून तुम्ही त्याला सांगू शकता, की "बाबा ठीक आहे, तू माझ्या कार्यालयात ये. मला भेट, माझ्याशी बोल, मला सांग काय आहे ते मी तुझा प्रश्न सॉल्व्ह करतो." बरोबर. आणि अजून एक गोष्ट, की आजकाल आहे ना, म्हणजे आता तुम्ही पण बघत आला, की प्रत्येक कॉलेजमध्ये युनियन वगैरे म्हणजे इलेक्शन वगैरे चालू राहतात. तर मुलांनी कितपत योग्य आहे, की त्यांनी राजकारणात जावं किंवा किंवा समाजकार्य करणं तर चांगलंच आहे. म्हणजे त्या लाईनमध्ये जावं, हे कितपत योग्य आहे आणि किती चांगलं आहे? बघा, एक आहे की समाजकार्यात अग्रेसर होणं हे खूप चांगलं आहे. समाजकार्यामध्ये उतरणं, राजकारणात उतरणं, तरुणांनी उतरणं ही सध्या काळाची गरज आहे. जुन्या लोकांनी ठेका घेऊन ठेवलाय का राजकारणामध्ये अग्रेसर होण्याचा? तरुणांनी यावं, परंतु येतानाच एक चांगलं ॲम्बिशन घेऊन यावं. चांगले तुमचे उद्दिष्ट घेऊन यावं. तुमचे गोल्स चांगले असले पाहिजेत. तुम्ही स्वतः तेवढे सक्षम बनले पाहिजेत. बरोबर, तुम्ही ज्या नेत्याला फॉलो करता तो नेता तेवढा चांगला असला पाहिजे. बरोबर. तर तुम्ही त्या राजकारणात या. राजकारणात काम करा, लोकांची कामं करा. अगदी युनियनपासून कितीतरी आता आजकालचे जे तुम्ही जुने नेते, आमदार, खासदार, मंत्री तुम्ही बघितले असेल, की चळवळीमधून आलेले. ते कॉलेजच्या त्या चळवळी ज्या असतात, ते युनियन असतात तिथून आलेले आहेत. तिथला जो अभ्यास आहे, ती बेस आहे तो. बरोबर, तर तिथून आल्याने कधी फायदा होतो. फक्त तुमचे विचार काय आहेत, तुमचे उद्दिष्ट काय आहेत हे महत्त्वाचं आहे. बरोबर. ते पण योग्य आहे. त्या गोष्ट सगळी म्हणजे एखादा समाज कार्यात येतोय तर त्याचे विचार हे विचार महत्त्वाचं आहे. करण्याची शक्ती खूप महत्त्वाची आहे. आता हल्ली पुणे आणि बीडमध्ये सध्या तुम्ही बघताय, की न्यूजवर पण भरपूर येतंय, हो. की क्राईम भरपूर होत आहेत. हं. पण ॲक्शन कोणत्या लेव्हलपर्यंत होते? अ, बघा, कोणताही जिल्हा असो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये क्राईमचा रेट जो आहे, हा वाढतच जातो. लोकसंख्या वाढली की क्राईम रेट वाढत जातो. बेरोजगारी वाढली की क्राईमचा रेट वाढत जातो. त्यात जाती धर्माचं तेढ आलंच. असे अनेक प्रश्न आहेत की ज्याच्यामुळे क्राईम वाढला जातो आणि मला असं वाटतं की शासनाने त्याच्याकडेही लक्ष द्यावं. पोलीस ऑफिसर्स त्यांच्याप्रमाणे काम करतात. काही चांगले डिपार्टमेंटमध्ये तुम्ही बघितलं असेल की काही चांगले वाईट पोलीस ऑफिसर्स असतात. मी असं नाही म्हणत की प्रत्येकजण चांगला असतो किंवा प्रत्येकजण वाईट असतो. क्राईम कंट्रोल करणं हे त्यांचं काम आहे. कुठल्याही ठिकाणी तुम्ही गुन्हे जे आहेत ते थांबवू नाही शकत. बरोबर, त्याला कंट्रोल करू शकतो. बरोबर. कंट्रोल करण्यासाठी स्थानिक पोलीस ऑफिसर जे असतात ते कोणत्या प्रकारे करतात, आउट ऑफ द वे राहून काय प्रयत्न करतात हे महत्त्वाचं आहे. बीडचं प्रकरण बघितलं असेल तुम्ही.
हो. हे वाढताना जर त्यावेळेस जर कंट्रोल केलं असतं, तर मला असं वाटतं की आज ही वेळ आली नसती. बरोबर. जेव्हा हे वर्षानुवर्ष तिथं क्राईम होत होता, ठराविक लोकं क्राईम करत होते. त्याच्या तेच नाही, परंतु त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही लोक असतील, की ते सुद्धा क्राईम करत होते. आता एक गुन्हा पुढे आला म्हणून त्याच्या एक धागा सुटला म्हणून अनेक धागे सुटत गेले. आपण इतरही असे गुन्हेगार असतील, की त्यांनी तिथे अनेक प्रकारचे क्राईम केले असेल. त्यांचा जो बॅकग्राऊंड आहे ते गुन्हेगारीच असेल. बरोबर. म्हणून 4-5 जणांना पकडून तुम्ही तिथली गुन्हेगारी संपुष्टात आणू शकता का? तर असं नाहीये. तुम्हाला सर्व प्रकारचे जे लोक आहेत तिथले त्यांच्यावरती कोणते-कोणते प्रकारचे गुन्हे ते तुम्हाला बघता पाहिजे आणि असं मला वाटतं, की हे शासनाचं काम आहे. हे सरकार असो किंवा आणखीन दुसरं कोणतरी येणारं सरकार असो, गृह खातंही खूप महत्त्वाचा रोल याच्यामध्ये निभावतं. बरोबर. गृह खात्याचा जो रोल आहे हा सगळ्यात महत्त्वाचा असतो याच्यामध्ये. शेवटी त्याच्यानंतरची प्रत्येक प्रकरणं ही न्यायालयात जातात. परंतु पोलीस कोणते पुरावे तिथे सादर करतात हे महत्त्वाचं आहे. त्याच्यावरती त्यांना जो न्याय देण्याचा किंवा न्याय सुनावण्याचा जो अधिकार आहे तो न्यायालयाला आहे. अनेक गुन्हे या पुण्यामध्ये म्हणा किंवा बीडमध्ये किंवा इतर जिल्ह्यांमध्ये होतात. खूप वेगवेगळ्या प्रकारचे अगदी लाजवतील असे गुन्हे होतात. मला असं वाटतं, की कुठेतरी संविधान जे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलंय हे नक्कीच चांगलं आहे. त्यावेळेस ती जी लोकसंख्या होती किंवा ती जी मानसिकता होती त्याप्रमाणे त्यांनी ते संविधान लिहिलेलं आहे. कायद्यामध्ये तरतुदी झाल्या पाहिजे. बरोबर. जेव्हा तरतुदी होतील लोकांना एक जबर बसेल त्याच्यावरती. ते कायद्याचा धाक राहील. ज्यावेळेस तुमच्यावरती कायद्याचा धाक होईल त्यावेळेस तुमचे पुढे गुन्हे कमी होतील. तुम्ही बघितलं असाल, की अनेक गल्फ कंट्रीज मध्ये असे देश आहेत, की ज्याच्यामध्ये कायदा हा खूप स्ट्रिक्ट आहे. इथपर्यंत स्ट्रिक्ट आहे, की चौकात फाशी दिली जाते. हो. चौकात म म मान कापली जाते. चौकात हात तोडले जातात. बरोबर. असं केलं म्हणून लोकं तिथले घाबरतात. गाडी चालवताना कुठला क्राईम केला तर त्यांचे लायसन्स रद्द करून त्यांचे गाडी जप्त होतात. असे काही-काही देशांमध्ये कायदे आहेत. तुमच्याशी गप्पा मारून खरंच छान वाटलं. तुमचे विचार, तुमची कामं, तुमचं समाजकार्य खरंच खूप छान आहे. फक्त मला एक जाता-जाता तुम्हाला एक प्रश्न विचारूशी वाटतोय, की आजकालची जी पिढी आहे, जे समाज आहे, जे तरुण आहेत, तर ते वाईट वळणाकडे आजकाल जास्त ॲडिक्ट होत आहेत. म्हणजे जसं की ड्रग्स वगैरे म्हणजे नशा, हो. परत क्राईम त्या साईडला जास्त ॲडिक्ट होत आहेत. तर त्यांना तुम्ही काय सांगाल? किंवा जे चांगल्या वेला चाललेत, पण त्यांना मार्गदर्शन भेटत नाहीये, तर त्यांच्यासाठी पण तुम्ही काय सांगाल? तर मुळात मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, की आपली संगत काय आहे याच्यावरती आपण पुढे जातो. आपल्याला डोक्यात विचार काय आहेत? मला भाई बनायचंय का? तर मी कुठल्यातरी भाईला फॉलो करणार. मला चांगला नेता बनायचंय का? तर मी त्या त्या नेत्याला फॉलो करणार. मला कुठला चांगला बिझनेसमन बनायचंय का? तर मी त्या बिझनेसमॅनला फॉलो करणार. माझ्या डोक्यात विचार काय हे महत्वाचं आहे. तर बरोबर. ते तरुणांनी सुद्धा तेच ठरवावं, की तुम्हाला बिझनेसमध्ये उतरायचंय, की तुम्हाला समाजकारणात उतरायचंय, राजकारणात उतरायचंय, की तुम्हाला नोकरी करायची, की तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करायचा आहे स्थानिक लेव्हलला. हे पहा. प्रत्येक गोष्ट करताना तुम्हाला कुटुंब घेऊनच चालावं लागणार. बरोबर. आणि तरुणांना माझं एक नेहमी सांगणं असेल, चुकीचा मार्ग हा लांबपर्यंत चालत नाही. चुकीचा मार्ग हा तुम्हाला खूप शॉर्टपर्यंत घेऊन जातो आणि त्याचा अंतही चुकीचाच होतो. बरोबर. पण जो चांगला मार्ग जो असतो, हा तुम्हाला खूप लांबपर्यंत घेऊन जातो. माझ्या आयुष्यात माझे आयडॉल काय आहेत हे महत्वाचं आहे. माझ्या आयुष्यात माझे आयडॉल ए-पी-जे अब्दुल कलाम आहेत, अटल बिहारी वाजपेयी आहेत, धर्मवीर आनंददिघे आहेत, बाळासाहेब ठाकरे आहेत, छत्रपती शिवाजी महाराज माझं दैवत, ज्यांना आपण आपल्या महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यांचे विचार काय होते? इतिहास काय सांगतो? महिलांबद्दल, समाजाबद्दल त्यांचे विचार काय होते? हे जर तुम्ही ज्ञात केले, तर तुम्ही पुढे चालू शकता. आई-वडील तुमचे तुम्हाला काय संस्कार देतात हेही तितकंच महत्वाचं आहे. तुमचे मित्र, तुमची संगत काय आहे? तुमचे मित्र काय करतायत? तुमचे मित्र वाईट संगतीला आहेत की चांगल्या संगतीला आहेत? हेही तितकंच बघा. हेही तितकंच महत्वाचं. एक ठराविक वेळेत जर तुम्ही चांगल्या संगतीला गेलात, तर तुमचं भविष्य चांगलं आहे. आणि माझं तरुणांना ते सांगणं असेल, की तुम्हाला लांबपर्यंत जायचं असेल, समाजात चांगल्या पदावरती, चांगल्या हुद्द्यावरती पोहोचायचं असेल, कोणत्याही क्षेत्रात, तुम्हाला स्ट्रगल हा करावाच लागेल. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट नाही. बरोबर. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट नाही. स्ट्रगल करूनच तुम्हाला पुढे जावं लागेल. चांगले विचार, आचार मनामध्ये आणा आणि ते फॉलो करा. ते फॉलो करणं तितकंच गरजेचं आहे. आणि ह्यामध्ये असंही होतंय, की मुलं वाईट सवयीला जातायत, बरोबर आहे. पण तुम्ही जसं बोलला, की त्यांच्या पॅरेंट्सनी लक्ष दिलं पाहिजे. पण असं बऱ्याचदा होतंय, की घरातले पण पाठीशी घालतात. म्हणजे सपोर्ट करतात बऱ्याच वेळा. म्हणजे हं, मुलगा पोलिस स्टेशनमध्ये गेला, हं.
कुठल्या क्राईममध्ये किंवा वाईट ह्याच्यामध्ये, तर जाऊन सोडवणार वगैरे म्हणजे कुठेतरी पाठीशी घालतात. नाही, मुळात एक लक्षात ठेवा, पाठीशी घालतात हे म्हणण्यापेक्षा ते लक्ष देत नव्हते. मला वाटत नाही की कोण पाठीशी घालतं. क्वचित एखादं असेल, ते पाठीशी घालतात, परंतु लक्ष देत नाहीत आणि पाठीशी घालणारे सुद्धा एका ठराविक वेळेपर्यंतच पाठीशी घालणार. एकदा पोलिस स्टेशनची पायरी चढली, की तुम्हाला माहिती आहे की त्याच्यानंतर काय करावं लागतं. मग त्याचा त्रास कुटुंबालाही होतो, त्या पॅरेंट्सलाही होतो. बरोबर. फक्त त्या मुलालाच नाही. एकदा रेकॉर्डला तुमचं नाव आलं की संपलं. गुन्हेगारी क्षेत्रामध्ये जर तुम्ही उतरला तर हेच आहे. त्याच ठिकाणी जर तुम्ही लोकांसाठी काम कराल, लोकं तुम्हाला डोक्यावरती बसवणार. लोकांसाठी आंदोलनं करा. पोलिसही सपोर्ट करतात. मी बघितलंय, मी अनुभवलंय. आणि मला असं वाटत नाही की कुठल्या पॅरेंट्सनी हे करत असेल आणि करत असेल तर तुम्ही तुमच्या मुलाचं भविष्य जे धोक्यात घालता. नशा मुळात या गोष्टींपासूनच लांब राहावं तरुणांनी. नशा जी असते, तुमचं फ्युचर सध्या तुमचं वय जे आहे 18 ते 25 किंवा 30 हे तुम्हाला प्रगतीचं वय आहे. या बरोबर, प्रगतीच्या वयात जर तुम्ही नशा किंवा रिलेशनशिप या जर विषयात तुम्ही पडत असाल, तर तुम्ही स्वतःला मागे खेचता. बरोबर. तर तुम्ही तुमचा गोल काय आहे त्याच्याकडे लक्ष द्या आणि त्याच्याप्रमाणे जाणं नक्कीच तुम्ही 5-10 वर्षामध्ये सेटल होणार. तर जाता-जाता तुम्हाला एकच सांगेन, की तुम्ही समाजासाठी काय काम करत आहात? तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी काय काम करत आहात? मित्रांसाठी काय काम करत आहात? हे महत्त्वाचं आहे. आणि या जगातनं गेल्याच्या नंतर तुमचं नाव मागे राहिलं पाहिजे असं मला वाटतं. शेवटी आपल्या आई-वडिलांनी बोलावं, की "पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा." परंतु हे फक्त चांगल्या कामासाठीच आचरणात आणावे. वाईट कामासाठी आणलं तर ते जास्ती दिवस टिकत नाही आणि सद्गुण अंगाशी बाळगा. बाकी देव तुम्हाला पुढच्या पायरीवरती घेऊन जातोच. तूर्तास एवढंच. धन्यवाद. तुम्ही आलात आणि तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल खरंच, खरंच खूप धन्यवाद. नक्कीच माझ्या खूप शुभेच्छा असतील तुम्हाला आणि मी आभार व्यक्त करतो, की एका चांगल्या विषयावरती तुम्ही मला इथपर्यंत बोलवलं आणि लोकांसमोर हा विषय आपण मांडत आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.